नमस्कार, मी प्रियंका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एरोस्पेस इंजिनियर म्हणजे काय, आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता लागतो, त्याच्यासाठी आपल्याला फीस किती लागते, त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस असतात, आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या क्षेत्रात भेटू शकते आणि आपल्याला सॅलरी किती राहील, तसेच एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट आणि सिस्टीम डिझायनिंग तयार करणे किंवा रिसर्च ऑफ मॅन्युफॅक्चरिंग हे देखील याच्यामध्ये शिकवलं जातं। तर यामध्ये फर्स्ट येतं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि सेकंड येतं एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग। तर हे सगळं झालं एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणजे काय। तर आता बघूया एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणता लागतो। तर एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी 12th सायन्सला आपल्याला PCM हा ग्रुप लागतो विथ आपल्याला 60 to 70% मार्क्स लागतात। तसेच आपल्याला JEE ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। त्याच्यानंतर आपल्याला BE आणि BTech हा कोर्स करता येतो। तर एरोस्पेस इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि जर विद्यार्थ्यांनी एंट्रन्स एक्झाम दिलेली नसेल तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येऊ शकतं का, तर हो, भारतात अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या आपल्याला JEE एंट्रन्स एक्झाम दिलेली नसताना सुद्धा आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन देतात। तर आता बघूयात की आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये कोर्सेस कोणते कोणते आहेत। तर फर्स्ट बॅचलर कोर्सेस आहे। तर बॅचलर कोर्सेसमध्ये आपल्याला BSc हॉनर्स एरोस्पेस इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आपल्याला BTech एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, BTech एरोस्पेस इंजिनिअरिंग हे करता येतं। तसेच BE एरोस्पेस इंजिनिअरिंग हे सगळे झाले बॅचलर कोर्सेस। आता बघूयात की आपल्याला मास्टर डिग्री आपल्याला त्याच्यामध्ये घेता येऊ शकते का, तर हो, आपल्याला MTech एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि ME एरोस्पेस इंजिनिअरिंग हे देखील करता येतं। आपण जसं जसं मास्टर डिग्रीकडे जातो तसं तसे आपल्याला कॉम्पिटिशन कमी होत जाते आणि आपल्याला पॅकेज पण हाय भेटतं। तर तसेच आपण याच्यामध्ये डॉक्टरेट डिग्री सुद्धा करू शकतो, म्हणजे PhD इन एरोस्पेस इंजिनिअरिंग सुद्धा करू शकतो। तर हे सगळं झालं आपल्याला कोर्सेस किती आहेत। तर आता हे सगळे कोर्सेस करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी फीस किती लागते। गव्हर्नमेंट कॉलेजेसला ॲडमिशन घेतलं तर आपल्याला 3 ते 5 लाख रुपये फीस लागते आणि जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसला जर ॲडमिशन घेतलं तर आपल्याला 8 ते 10 लाख रुपये किंवा 10 ते 12 लाख रुपये फीस लागते। तर याच्यामध्ये आपल्याला आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भेटू शकतात। तर फर्स्ट आहे एरोस्पेस डिझायनर चेकर, सेकंड आहे एअरक्राफ्ट प्रोडक्शन मॅनेजर, थर्ड आहे मेकॅनिकल डिझायनर इंजिनियर, फोर्थ आहे असिस्टंट टेक्निकल ऑफिसर आणि फिफ्थ आहे एरोस्पेस इंजिनियर। आता या सगळ्यामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। तर हे सगळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटल्यानंतर आपल्याला सॅलरी किती राहील, तर आपल्याला सॅलरी 6 ते 15 लाख रुपये पर इयर आपल्याला सॅलरी राहते। म्हणजे आपल्याला 40 ते 50 हजार रुपये पर मंथ आपण एरोस्पेस इंजिनिअरिंग केल्यानंतर कमवू शकतो। जर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर हेच पॅकेज आपल्याला हाय होतं, म्हणजे आपण लाखो रुपये सुद्धा महिन्याला कमवू शकतो जर आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल। तर जर विद्यार्थ्यांना एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यांनी JEE ची एंट्रन्स एक्झाम दिलेली नसेल आणि भारतामध्ये आपल्याला असे कोणकोणते टॉपचे कॉलेजेस आहेत जे आपल्याला JEE ची एंट्रन्स एक्झाम न देता आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन देतात, हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।